नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे बटाट्याची भाजी, ती पण उपवासासाठी. तुम्ही उपवासालाही खाऊ शकता आणि असंही चपाती भाजी भाकरीबरोबर सुद्धा ही भाजी तेवढीच चांगली लागणार आहे. कुकर लावून घेतलेला आहे आणि हे आहेत बटाटे अर्धा किलो. वाफवून घेतलेले आहेत, तुकडे करून वाफवायला ठेवले होते कारण पटकन 2 शिट्ट्यात शिजतात. आता सोलून घेतलेले आहेत बटाटे आणि मिरच्या 7-8 घेतलेल्या आहेत. हे आहे शेंगदाण्याचा कूट, तो सुद्धा शेंगदाणे भाजून नंतर करून घेतलेला आहे. उपवास म्हटलं का शेंगदाणे, बटाटे, साबूत तांदूळ असा हा फराळाचा बेत असतो सगळ्यांचा. पण साबुदाणा खायला कंटाळा करतात, म्हणून ही बटाट्याची भाजी नक्कीच करून खा. तुम्ही अशीही खाऊ शकता. एक पदार्थ असा घालायचा आहे आपल्याला का तो खरंच जिभेवर ठेवताच आपल्याला चव विसरणार नाही, अशी बटाट्याची भाजी होणार आहे. आता बटाट्याच्या भाजीसाठी सामग्री तर तुम्हाला सांगितलीच आहे. बटाटे सोलून कापून घ्यायचे आहेत बारीक बारीक. सुरीने न कापतासुद्धा तुम्ही हाताने कुस्करून ह्याची भाजी करू शकता. आता सगळे बटाटे आपण कापून घेऊ आणि मिरच्यासुद्धा कापून घ्यायच्या आहेत. मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत, मोठ्या मोठ्या ठेवायच्या नाही. आता बटाटे आपले कापून झाल्यानंतर एक लोखंडी पॅन मी ठेवलेलं आहे गॅसवरती. त्यामध्ये घातलेलं आहे तेल 2-3 चमचे. बटाट्याच्या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं. आता जिरं घालून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि मिरचीसुद्धा घालायची आहे. जिरं तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही जिरं, कढीपत्ता जर उपवासाला खात असला तर घालू शकता. आता ह्या फोडणी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट केलेला आहे भाजून मिक्सरमध्ये, तो थोडासा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. का घालून घ्यायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे, कारण सगळा घालायचा नाही, थोडंसंच घालायचं आहे. आणि नंतर आपण बटाटे घातल्यानंतर थोडा घालून घ्यायचा आहे. आपण सगळा जर कूट घातला तर बटाट्याला शेंगदाण्याचं कोटिंग होतं आणि बटाटा आपला छान तेलामध्ये मिरचीमध्ये घोळला जात नाही, म्हणून आपण शेंगदाण्याचा कूट सगळा घालायचा नाही. बटाटा छान आपला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला खमंगपणा येतो. तुम्ही ही बटाट्याची भाजी राजगिऱ्याच्या पुरीबरोबर, राजगिऱ्याच्या भाकरीबरोबर किंवा वरयाच्या डोस्याबरोबर, तांदळाच्या वरयाचा तांदूळ घेतो त्याचे डोसे बनवतो, त्याबरोबरसुद्धा ही तेवढीच चांगली लागणार आहे. तुम्ही कशाही बरोबर ही बटाट्याची भाजी खाल्ली तर तेवढीच चांगली लागणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही बटाट्याची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी बटाट्याची भाजी. बटाटा म्हटला का लहान मुलांच्या आवडीचा. उपवास असला का लहान मुलांना उपवासाचे पदार्थ खूपच आवडतात, त्यातल्याच ही बटाट्याची भाजी. आता खमंग परतून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं त्याच्यावरती थोडा वेळ म्हणजे 2 मिनटं असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण का ठेवायचं आहे, कारण बटाट्याला मीठ, मिरची, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे, तीसुद्धा छान त्यामध्ये घोळली पाहिजे, चव आली पाहिजे, म्हणून थोडंसं झाकण ठेवून मग परतून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर ही बटाट्याची भाजी अशी आवडत असेल तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं असेल तर माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. साबुत तांदूळ म्हटलं का सगळ्यांना कंटाळा येतो खायचा, कारण साबुत तांदळामध्ये स्टार्च जास्त असतो.
आता हा बटाट्याची भाजी झालेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला काय सिक्रेट घालायचं आहे ते सुद्धा पाहायचं आहे. मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये घालणार आहोत लिंबू. त्याआधी आपण उरलेला दाण्याचा कूट घालून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घेऊ. आता ह्या स्टेजला दाण्याचा कूट घालायचा आहे, कारण आपला बटाटा फोडणीमध्ये छान घोळला गेलेला आहे आणि चवही त्याच्यात उतरलेली आहे. आता आपण घातलेला दाण्याचा कूट व्यवस्थित सगळ्याला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीची सामग्री घालायची आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हे पहा, सुंदररीते दिसत आहे, कलरही भारी आलेला आहे आपल्या बटाट्याचा. त्यामध्ये थोडीशी आपण साखर घालून घेऊ आणि लिंबूही पिळून घेऊ. ह्या टेस्टला लिंबू पिळून घ्यायचा आहे, बिया काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या. म्हणजे आंबट, गोड, तिखट अशा चवीची भाजी होणार आहे. तुम्हाला यासोबत काही नाही खायचं असलं तरीसुद्धा नुसती बटाट्याची भाजी तुम्ही उपवासाला खाऊ शकता. आणि चपातीबरोबर तर इतकी भारी लागते ही भाजी. तुम्हाला बाकीच्यांना जर भाजी नसेल बनवायची तर ही भाजी नक्कीच चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. झालेली आहे, करून पहा आणि नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आवडली असेल, ह्याच्यात काही फरक करायचा असेल ते सुद्धा आपलं घरचं चॅनल असल्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बटाट्या भाजीची स्वाद घ्या. बाय बाय.